नमस्कार, मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी. बोलतो तुमच्या मनातले बोल. आपला आजचा विषय आहे किंमत वाढवायला हवी. आपली किंमत वाढवायला हवी. ती किंमत का वाढवायची, किंमत कशी वाढवायची? कारण किंमत वाढवण्याचं महत्व आपल्याला माहिती आहे, म्हणूनच आपण हा व्हिडिओ पाहत आहे. तर 3 ठिकाणी आपली किंमत वाढवावी असे मला वाटते. एक म्हणजे आपल्या परिचयाच्या व्यक्ती, आजूबाजूच्या व्यक्ती, समाजामध्ये आपली किंमत वाढली पाहिजे. दुसरी आपल्या कामाच्या ठिकाणी वाढली पाहिजे. आणि तिसरी ही कुठे वाढायला पाहिजे ते या व्हिडिओच्या शेवटी सांगतो मी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचा विषय असं मला वाटतं. सरसकट आपण जेव्हा म्हणतो की किंमत वाढली पाहिजे, तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपण प्रत्येकाशी उद्धटपणे बोलायचं, अहंकारानं बोलायचं, इगो दाखवायचा. तर किंमत वाढवणं म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की आपण इगो दाखवायचा, अहंकार दाखवायचा किंवा सरसकट सगळ्यांशी उद्धटपणे बोलायचं, रागानं बोलायचं. किंमत वाढवणे याचा अर्थ असा आहे की इतरांच्या मनामध्ये आपलं जे महत्व आहे ते महत्व वाढलं पाहिजे. इतरांच्या आयुष्यातलं आपलं स्थान आहे ते वाढलं पाहिजे. तर हे कसं करायचं? पहिल्यांदा आपण म्हटलं होतं की आपल्या आसपासच्या जवळच्या व्यक्तींमध्ये, समाजामध्ये आपली किंमत वाढायला पाहिजे. तर ही कशी वाढवायची असते? ही किंमत वाढणं म्हणजे काय असतं? मुळात त्याची गरज काय आहे? याची गरज अशासाठी असते कारण किंमत जेव्हा नसते तेव्हा अक्षरशः पदोपदी आपल्याला डावललं जातं. आपण नेहमी पाहतो हे अपमानाला सामोरं जावं लागतं. माझे वडील नेहमी एक उदाहरण सांगतात की जेव्हा एक काळ असा होता जेव्हा माझ्या वडिलांना आयुष्यात प्रचंड अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण हे सांगितलेलं आहे. पण त्यावेळेस त्यांची खूप जवळची व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव मला इथं घ्यायचं नाहीये, त्या व्यक्तीच्या घरी जेव्हा ते जायचे आम्हाला घेऊन, तेव्हा पहिल्यांदा सुरुवातीच्या काळात त्यांच्या घरी जावंच लागायचं. मग गेल्यानंतर खाली सतरंजीवर त्यांना झोपायला द्यायचे. काही वर्षांनी वडील परत त्यांच्या घरी गेले, गादीवर झोपायला दिलं. आणि काही वर्षांनी बेडवर शेजारी झोपायला दिलं. बरं, या सगळ्या काळात ज्या व्यक्तीच्या घरी ते जायचे ते व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये असा काय फरक नव्हता पडला. ते पहिल्यापासूनच श्रीमंत होते आणि तेव्हाही श्रीमंतच होते. म्हणजे असं नाही की ह्यांच्याकडे सतरंजीच आहे द्यायला, गादीच आहे, असं काही नव्हतं. वडिलांची किंमत जशी जशी वाढत गेली तसं तसं वडिलांचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं स्थान बदलत गेलं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत असं होत नाही, पण बहुतांश व्यक्तींच्या बाबतीत ही गोष्ट सत्य आहे की आपल्या खूप जवळची व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीला फरक पडत नाही की आपण कसे आहोत, आपलं काय आहे, आपलं आर्थिक स्थिती काय आहे. त्या व्यक्तीला फक्त आपण महत्वाचे असतो. पण बऱ्याच व्यक्ती अशा असतात ज्यांना या गोष्टीनं फरक पडतो. किंमत वाढवायला पाहिजे म्हणजे फक्त आर्थिक स्थिती सुधारायला पाहिजे का? तर नाही. जेव्हा आपण विचार करतो की आपल्या जवळच्या व्यक्ती, आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात आपली किंमत वाढायला पाहिजे म्हणजे आपलं महत्व वाढायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपलं महत्व जेव्हा वाढायला पाहिजे असतं ना, तेव्हा सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे. महत्व वाढायला पाहिजे असतं तेव्हा महत्वाची गोष्ट. तर महत्व वाढायला पाहिजे असतं तेव्हा जी गोष्ट लक्षात ठेवायची ही आहे की आपण अशी काय गोष्ट करतो, अशी काय व्हॅल्यू ऍड करतो यांच्या आयुष्यात की ज्याच्यामुळे या लोकांनी आपल्याला विचारावं, ज्या लोकांनी आपल्याला किंमत द्यावी. आपण किती अप्राप्य आहे. अप्राप्य हा मराठी शब्द आहे. खूप क्लिष्ट वाटत असेल तर आपण किती अनअवेलेबल आहे त्यांच्यासाठी. समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याला बोलवायचंय काही कारणानं की त्यांनी मला फोन केला, अमोल ये ना. मी अमोल आता व्हिडिओ करतोय, अमोलने व्हिडिओ थांबवला, त्यांच्यासाठी गेला. अमोल मुलाबरोबर खेळतोय, अमोलनं मुलाला सांगितलं थांब जरा, मला त्यांच्याकडे जायचंय. अमोलनं अजून काय वडिलांना मदत करतोय, ते थांबवलं, गेला. तर जे गोष्ट ही आहे की हे सगळं सोडून जर अमोल जातोय तर पुढच्या वेळी अमोल खूप महत्वाचं जरी काम करत असेल तरी ती व्यक्ती म्हणणार की अरे ये ना तू, आणि अमोलला जावं लागेल. कारण अमोलनं त्यांना सवय लावली आहे की काहीही झालं तरी मी अवेलेबल आहे, काहीही झालं तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ती व्यक्ती तेवढी महत्वाची असेलही कदाचित, परंतु त्याचबरोबर अमोलचं म्हणून एक स्वतंत्र आयुष्य आहे. त्याच्या काही प्रायोरिटीज आहेत. त्या प्रायोरिटीजना डावलून जेव्हा तो त्या व्यक्तीला महत्व देऊन त्याच्याकडे जातोय तेव्हा अमोलचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं जे महत्व आहे किंवा त्याच्या नजरेतली जी किंमत आहे ती कमी कमी होत जाते. कारण अमोल उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. तर ही अवेलेबिलिटी अमोलला कमी करायची लागेल जर त्याला त्या व्यक्तीच्या आयुष्यात, त्या व्यक्तीच्या नजरेत स्वतःचं स्थान उंचवायचं असेल.
प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट महत्वाची नसते. आपण प्रायोरिटीज ठरवाव्या लागतात. त्या व्यक्तीनं जेव्हा कामासाठी बोलवलं ते काम तितपत महत्वाचं आहे का? कित्येकदा असं असतं की त्या कामाला काहीच अर्थ नसतो. जस्ट बिकॉज टू सॅटिस्फाय इगो ऑफ दॅट पर्सन यू विल हॅव टू गो. मग ती व्यक्ती तेवढी महत्वाची आहे का? प्रायोरिटी लिस्टमध्ये या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. आपलं काम सोडून, सगळं सोडून आपण एखाद्यासाठी जाणं प्रत्येक वेळी हे तेवढं महत्वाचं आहे का? आणि असेल किंवा नसेल तरी आपल्या भोवतीच्या मर्यादा काय आहेत, आपल्या भोवतीचं कुंपण काय आहे, आपल्या बॉर्डर्स काय आहेत, आपण त्या व्यक्तीला या गोष्टींची कल्पना करून द्यायला पाहिजे की मी यावेळी अवेलेबल आहे, मी यावेळी अवेलेबल नाही, अमुक दिवशी मला काम आहे, अमुक दिवशी मी येऊ शकत नाही. प्रत्येक वेळी हे पण सांगायची गरज नाही की काम आहे. भारतात तो एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी माझ्या क्लायंटला हे नाही सांगू शकत की आज मी सुट्टीवर आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला मीटिंगला येऊ नाही शकत, कारण ही गेट्स हर्ट. भारतामध्ये दुर्दैवाने तो प्रॉब्लेम आहे. पण मग मला त्याला सांगावं लागतं की नाही, आज मी बाहेरगावी गेलोय, त्यामुळे मी येऊ शकत नाही. जे आहे ते आहे, पण ही गोष्ट सांगायला पाहिजे. प्रत्येक वेळी सत्यवचनी राहून त्या व्यक्तीला आपलं महत्व कळेल असं नाही. काही वेळेला आपलं महत्व वाढवण्यासाठी काही गोष्टींच्या, काही कामांची अशी सांगावं लागतात गोष्टी, अँड दॅट्स ओके फॉर इट. त्यामुळे आपलं महत्व वाढवायचं तर आपण अनुपलब्धता आपली वाढवायला हवी. आपण सतत अवेलेबल आहे ही गोष्ट त्यांना, आपण सतत अवेलेबल न राहणं हे त्यातला पहिला टप्पा होऊ शकतो. दुसरा टप्पा हा होऊ शकतो की आपल्या बाउंड्रीज हळूहळू करत त्यांना माहीत करून देणं की एखादी गोष्ट मला चालती, एखादी गोष्ट मला चालत नाही, एखादी चेष्टा मला अमुक लेवलपर्यंतच चालती, त्यापेक्षा जास्त चालत नाही. काय होतं, लोक टेकन फॉर ग्रँटेड घेतात आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स आपल्यालाच होतात. जिथं तिथं ते चेष्टा करायला चालू करतात. त्यामुळे आपल्याला या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपण काय चालतं आपल्याला आणि काय नाही चालत, आणि ही जाणीव आपण त्यांना करून द्यायला पाहिजे. त्यामुळे या दोन गोष्टी आहेत ज्या फार महत्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट ही आहे की प्रत्येक वेळी हो म्हणणं गरजेचं नसतं आणि प्रत्येक वेळी नाही म्हणताना खूप ॲरोगंटली म्हणणंही गरजेचं नसतं. खूप चांगल्या पद्धतीनं नाही म्हणता येतं आणि ते आपण शिकायला पाहिजे की चांगल्या पद्धतीनं, चांगल्या शब्दात, चांगल्या वाणीचा उपयोग करून नाही कसं म्हणायचं. अल्बर्ट मेहराबियन नावाचा जो एक कम्युनिकेशन एक्सपर्ट आहे त्यानं सांगितलेली गोष्ट आहे की त्याने एक 7-38-55 असं प्रिन्सिपल दिलं होतं की 7% कुठल्याही बोलण्यामध्ये जे असतं, कम्युनिकेशनमध्ये 7%, 7% हे आपले शब्द असतात. 3V प्रिन्सिपल म्हणतात त्याला. व्होकल, 7% हा व्होकल, 7% आपले शब्द असतात. शब्द आपण काय वापरतो हे 7% इम्पॉर्टंट असतात. 38% काय महत्वाचं असतं, व्हॉइस. आपण कसा आवाज लावतो, आपण किती चिडून ते शब्द बोलतो किंवा काय पद्धतीनं ते शब्द वापरतो, कुठल्या भावनेनं ते शब्द वापरतो, हे 38% असतं. आणि 55% असतं आपलं व्हिज्युअल, चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स कशा आहेत, हातवारे कसे करतोय. म्हणजे एकच गोष्ट आहे जी गोष्ट जर मला हे काम करायला जमणार नाही, ही इतकी साधी गोष्ट आहे, हे सांगणं, मला नाही जमणार हे काम करायला, समोरच्याला वाटतं अरे हा काय माझी किंमतच करत नाही. हीच गोष्ट मला वाटत नाही मला हे काम करता येईल, हे काम करणं मला आवडलं असतं करायला, पण आता या कामासाठी मी वेळ नाही काढू शकत आहे, मला तेवढा वेळ मिळेल असं मला वाटत नाही, त्यामुळे माफ करा, पुढच्या वेळी बघू कधीतरी. 3 पद्धती आहेत सांगितल्या मी. पहिल्या पद्धतीमध्ये मी चिडून सांगितली गोष्ट, असे एखाद्याला असं तुच्छतेनं लेखून सांगितली. दुसऱ्यामध्ये मी जरा बरी सांगितली. तिसऱ्यामध्ये मी शब्द वाढवले आणि एक्सप्रेशन्स आणि आवाज बदलून सांगितले. या 3 गोष्टींनी तुम्हाला या एका उदाहरणात लक्षात आलं असेल, एकच गोष्ट आपण कशा पद्धतीनं सांगतो आणि याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. निम्मी भांडणंही याच्यावरच होतात की कोण कसं सांगतो. त्यामुळे 3V प्रिन्सिपल लक्षात ठेवायला पाहिजे. स्वतःची किंमत वाढवायची असेल तर नक्की ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की नाही म्हणता यायला पाहिजे. नाही म्हणण्याची योग्य पद्धत असते. संवाद करता यायला पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला संवाद साधून गोष्टी सांगता यायला पाहिजेत. अवॉइड करून काही होत नाही. बऱ्याचदा मी मागे पण बोललो की फोन अवॉइड करणं काही होत नाही, काही साध्य होत नाही. फोन अवॉइड करून आपण प्रॉब्लेम्स वाढवतो. प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. जेव्हा आपण अशी व्यक्ती बनतो ना की हा प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे, या माणसाला फोन केला की बरं वाटतं, ही व्यक्ती आपल्याला जर बनायचं असेल तर ऑटोमॅटिकली आपण जे आहोत ती आपली किंमत समोरच्याच्या नजरेत वाढत जाते. कारण आपलं एक ना युटिलिटी व्हॅल्यू वाढलेली असते आपली. लक्षात येते? युटिलिटी व्हॅल्यू.
की आपण काहीतरी उपयोगी पडतोय कुणाच्या तरी, आपण नुसते नाहीये. बरं, ह्याच्यासाठी काही लागत नाही. प्रत्येक माणसामध्ये एक काहीतरी अशी खासियत असते ज्याची इतरांना गरज असते. आपण ती खासियत शोधून त्या पद्धतीनं जर स्वतःला बदलवलं, त्या पद्धतीने इतरांना उपयोगी पडायला चालू केलं, ऑफकोर्स आपल्या सगळ्या मर्यादा सांभाळून, तर सर्टनली तुम्हाला सांगतो आपली किंमत ही वाढत जाते. ह्यात अजून खूप गोष्टी येऊ शकतात. त्याच्यासाठी कदाचित एक स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सांगा की याच्यात मला अजून व्हिडिओ पाहिजे, कमेंट करून सांगा, नक्की करूया. दुसरी गोष्ट जिथं आपली किंमत आपल्याला वाढवायची आहे ती म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी. ही गोष्ट फार महत्वाची आहे. कामाच्या ठिकाणी आपली किंमत वाढलीच पाहिजे, कारण याचा संबंध थेट आपल्या उत्पन्नाशी असतो. उत्पन्नाशी असतो म्हणजेच आपल्या समाधानाशी असतो, आपल्या आनंदाशी असतो. कारण कितीही नाकारलं तरी आर्थिक बाबींवर आपला आनंद, आपलं समाधान, आपलं कुटुंब अवलंबून असतं. त्यामुळे आर्थिक बाबी या सिक्युअर झाल्याच पाहिजेत. जेव्हा कामाच्या ठिकाणी आपल्याला माहिती असतं की आपली किंमत वाढवायला पाहिजे, तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा नाही म्हणता यायला पाहिजे. आपल्या बॉर्डर्स सेट करता यायला पाहिजेत. कारण कामाच्या ठिकाणी ना परफॉर्मन्सला खूप महत्व असतं. परफॉर्मन्स चांगला आला तर सगळ्या गोष्टी असतात. तो परफॉर्मन्स आपल्याला मांडता पण यायला पाहिजे. नुसता परफॉर्म करून चालत नाही, वेळोवेळी तो परफॉर्मन्स आपल्याला मांडता यायला पाहिजे. आपण म्हणतो की ते परदे याचे परराज्यातली लोक आहेत ना, ती फार हुशारीनं आपला मुद्दा मांडतात, आपल्याला नाही ना जमत. का नाही जमत? जमायला पाहिजे ना. आपल्याला जर आपलं महत्व वाढवायचं असेल, आपल्याला जर आपल्याला डावललं जायचं नसेल, तर आपल्याला बदलायला लागेल बॉस. तसंच राहून नाही चालणार. बदललो ना आपण, कित्येक गोष्टी बदललो. मागच्या शतकामध्ये कोणी मोबाईल फोन वापरत नव्हतं. आज प्रत्येक जण आपले सिनियर्स मोबाईल वापरतात. शिकले ना. व्हॉट्सअपवर पत्रिका यायला लागल्यात. पूर्वी असं असायचं की नाही पत्रिका तर मला घरी आली पाहिजे लग्नकार्याची. आज व्हॉट्सअपवर येते, फोन येतो, आपण जातो. काही कुणाला वाटत नाही त्याच्यात, न पाठवणाऱ्याला ना जाणाऱ्याला. बदलल्यात गोष्टी, बदलतायत गोष्टी, आपण स्वीकारतो बदल. इथं हा बदल का स्वीकारायचा नाही? कारण आपण घाबरत असतो आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला, की आपण जर बोललो तर समोरच्या व्यक्तीला राग येईल आणि आपण आपल्या कामामध्ये प्रॉब्लेम होईल त्याचा. आपण जर चांगला खणखणीत परफॉर्मन्स देत असलो ना, कंपनीला आपली गरज असती, पण ती गरज आपण वेळोवेळी सिद्ध करावी लागते. ती गरज वेळोवेळी आपण दाखवून द्यायला लागतं की हे काम माझ्याशिवाय अडतं. याच्यात टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. कारण वेळच्या वेळी आपली कामं झाली तर आपला परफॉर्मन्स चांगला होत असतो. हेच जर दुसऱ्याची कामं आपण घेऊन बसली, नाही म्हणता नाही आलं आपल्याला, तर त्या कामांमुळं इतर कामं जी आपल्याला करायची आहेत ती कामं, आणि या सगळ्याचा डोक्यावर आपल्या ताण, त्यामुळे धड आपलं काम व्यवस्थित होत नाही, धड त्यांचं काम व्यवस्थित होत नाही. आणि एवढं करून आपण जो वेळ खर्चत असतो कामांसाठी, तो आपल्या ऑर्गनायझेशनचा वेळ खर्चत असतो. आपल्या प्रत्येक तासाची ऑर्गनायझेशनच्या लेखी काहीतरी किंमत असते. ऑर्गनायझेशन हे पाहत असतं की मी जेवढा पैसे स्पेंड करते या माणसांवर, त्या प्रत्येक रुपयाची मला व्हॅल्यू येते का नाही, तिप्पट चौपट जे काय असेल. प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या स्टँडर्डनी ती व्हॅल्यू पाहत असते. कॉस्ट टू कंपनी, आपली जी कॉस्ट टू कंपनी असते CTC, त्याच्या अगेन्स्ट कंपनीला व्हॅल्यू फॉर मनी काय मिळत असते, आपण काय देत असतो. जर आपलं टाइम मॅनेजमेंट चुकत असेल तर अर्थातच आपल्याला आपला परफॉर्मन्स चांगला करता येणार नाही. त्याच्यामुळे नाही म्हणणं, आपल्या मर्यादा ठरवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन स्किल सुधारणं ही त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण जे काम करतो, आपण जो परफॉर्म करतो, तो कंपनीला, आपल्याला, आपल्या सिनियर्सना दाखवणं गरजेचं आहे, दाखवून देणं गरजेचं आहे की मी हे केलंय. आणि हे जेव्हा आपण साध्य करतो तेव्हा डेफिनेटली आपली व्हॅल्यू वाढत जाते. त्याच्याबरोबरीनं कम्युनिकेशन स्किल्स, जे 3V प्रिन्सिपल मगाशी सांगितलं, तेच 3V प्रिन्सिपल्स इथंही लागू होतं. वोकल, व्हॉइस आणि व्हिज्युअल या 3 गोष्टी आहेत. 7, 38, 55 या 3 गोष्टी टक्के अल्बर्ट मेहराब यांचं 3V प्रिन्सिपल आहे. हे लक्षात ठेवायचं इथेही, नाही तर परत जाऊन बघा ते काय आहे ते. तर हे 3V प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. कामाच्या ठिकाणी या गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीनं करत गेलो तर अर्थातच आपल्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा होते, आपल्या इन्क्रिमेंट मध्ये, आपल्या प्रमोशनमध्ये या सगळ्या गोष्टी, KPI आपला सुधारतो आणि अर्थातच या सगळ्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तिसरी गोष्ट मी मगाशी म्हटलं होतं की जिथं आपली किंमत वाढायला पाहिजे, ती तिसरी गोष्ट असते म्हणजे आपल्या मनात आपली किंमत वाढायला पाहिजे. आपल्या लेखी, आपल्या नजरेत आपली किंमत वाढायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आत्मविश्वास पाहिजे. आणि तो आत्मविश्वास तेव्हाच येतो जेव्हा आपण
आपल्या कामात व्यवस्थित असतो, जेव्हा आपल्याला माहिती असतं मनातनं की मी चुकत नाहीये, मी बरोबर आहे, आणि हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मग फिजिकल फिटनेस हवा, मेंटल फिटनेस हवा, इव्हन आपली लाईफस्टाईल, आपलं क्लोदिंग, सिलेक्शन ऑफ क्लोदिंग, प्रत्येक गोष्ट सुधारायला पाहिजे. सुधारायला पाहिजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आत्ता करताय ते सगळं वाईट आहे. आपल्याला एलिव्हेट व्हायचं असेल तर कुठेतरी बदल करावे लागतात. आपल्याला एक पाऊल पुढे जायचं असेल तर कुठेतरी बदल करावे लागतात. जेव्हा आपण हे पाहतो की समोरच्या माणसाला आपली गरज आहे, तेव्हा अर्थातच मनात कुठेतरी आपल्याला बरं वाटायला लागतं. आपली गरज आहे, आपलं ऐकतायत लोक, याचाच अर्थ आपला आत्मविश्वास वाढायला लागतो. आपला आत्मविश्वास वाढायला लागला की आपल्या मनातली, आपल्या नजरेतली आपली किंमत वाढायला लागली. आणि हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा मी आधीच्या ज्या 2 गोष्टी सांगितल्या तसे बदल आपण आपल्या आयुष्यात करतो, तेव्हा या गोष्टीमध्येही बदल होतात आणि आपल्या नजरेतली आपली किंमत वाढायला मदत होते. या गोष्टी करून बघा आणि मला खात्री आहे की तुम्ही ह्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्की बदल होणार आहेत. याच्या बाबतीत तुम्हाला काही शंका आली तर मला बिंदास विचारा. amolbolmarathi@gmail.com हा माझा ईमेल आयडी आहे. तुम्ही कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामवर मला डीएम करू शकता. तर यापैकी कुठेही तुम्ही विचारा. फेसबुकवर डीएम करू शकता आणि किंवा मेल करू शकता, जसं मी सांगितलं तसं. आणि मला सांगा काय काय बदल होत आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. मी अमोल बक्षी रजा घेतो तुमची अमोल बोल मराठी या चॅनलवरून.